ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पाहूया नेमकं काय घडतंय. पुढे बघा, शरद पवारांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावात जाऊन देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सूत्रधारांना शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशारा शरद पवारांनी दिला. तर देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही देशमुख कुटुंबाची भेट घेतली आहे. शरद पवारांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आक्रमक पवित्रा घेतलाय. मस्साजोग गावात जाऊन शरद पवारांनी देशमुख कुटुंबाचं सांत्वन केलंय. तसंच गावकऱ्यांसोबत संवाद साधलाय. गावकऱ्यांच्या संतप्त भावना पवारांनी जाणून घेतल्यात. गावकऱ्यांचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवू असा शब्द शरद पवारांनी यावेळी दिलाय. बीड जिल्ह्यातील जे काही घडलं ते कोणालाही न पटणार आहे आणि सहन न होणार आहे. ज्या तरुण सरपंचाची हत्या झाली आहे त्यांनी गेल्या 15 वर्ष लोकांसाठी भरपूर काम केलंय. तरुण कर्तबगार लोकप्रतिनिधी तुमच्या गावात काम करत होता. कोणाला तरी दमदाटी झाल्यामुळे चौकशी करण्याची भूमिका का घेतली म्हणून बाहेरून कोणीतरी येतो आणि त्यांच्यावर हल्ला करून हत्या करतो. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. हल्लेखोराचा कोणाशी संवाद चालू होता ही माहिती बाहेर काढली पाहिजे असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं. की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये असं घडतंय ही गोष्ट आम्हा कोणाला न शोभणारी आहे. याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे. जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे नाहीत, आपण सगळे आहोत. सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचं शरद पवारांनी यावेळी जाहीर केलं. पक्षाच्या खासदारांनी संतोष देशमुखांच्या हत्येचा मुद्दा संसदेत मांडल्यामुळं देशातील प्रसार माध्यमं या प्रकरणी प्रश्न विचारतायत. याकडे शरद पवारांनी लक्ष वेधलंय. तर आमदार संदीप क्षीरसागर यांनी थेट वाल्मिक कराड यांचा उल्लेख केलाय. सगळ्यात महत्त्वाचं साहेब, हे मास्टर माइंड आणि हे जे आहेत ना, हे फक्त हे वाल्मिक कराडे साहेब ह्याच्यामध्ये. नाही हे जो हे आपला जिल्हा एकदम पुरोगामी तुम्हाला विचारा मारणारा जिल्हा आहे साहेब. हे ह्या माणसांनी सगळी ही काशी करून टाकली. या दोन समाजामध्ये सगळी तेढ निर्माण ह्या माणसांनी केली. संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेतही संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून घणाघाती भाषण केलं होतं. शरद पवारांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारही मस्साजोग गावात पोहोचले. अजित पवारांनी या प्रकरणात कुणाचीही गय केली जाणार नाही असा शब्द दिलाय. संतोष देशमुखांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यात प्रचंड तणाव निर्माण झालाय. परिणामी सरकार संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांवर आणि मास्टर माइंडवर काय कारवाई करणार याकडेच जिल्ह्याचंच नव्हे तर राज्याचं लक्ष लागलंय. सिद्धार्थ गोदामसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.